So, मित्रांनो, welcome back to the family of Success Science Academy. A very simple way to fall in love with physics. We are learning wave optics. आणि वेव्ह ऑप्टिक्स मधला आता पुढचा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे पोलरायझेशन ऑफ लाईट. लाईटच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि आपण दोन इम्पॉर्टंट फेनॉमेनॉन आतापर्यंत पाहिले, इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन. बेटा पोलरायझेशन मीन्स व्हॉट? तुम्ही पोलराइज्ड सन ग्लासेस ऐकलं असेल, पोलराइज्ड लेटेस्ट DSLR कॅमेरा जे येत आहेत बेटा. वाय पोलरायझेशन इज इम्पॉर्टंट अँड इफेक्टिव्ह? काय फायदा आहे त्याचा? पोलरायझेशन बेटा ह्याच्या सनग्लास असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल उन्हाळ्यामध्ये युजली सनग्लास वापरले जातात. लिंबा खालचे 100 रुपयाचे सनग्लास बद्दल मी बोलत नाहीये. इट इज दी प्लास्टिक कोटेड फिल्म. वी आर टॉकिंग अबाउट क्वालिटी पोलराइज्ड सनग्लासेस जे 2000, 5000, 10,000 अशा त्यांच्या किमती असतात, 1000च्या पुढे. पोलराइज केलं जातं मीन्स व्हॉट ऍक्च्युली? उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उन्हाची तीव्रता जबरदस्त असते. मग ह्या पोलराइज सनग्लासेस जेव्हा तुम्ही घालता तर ती तीव्रता कमी वाटते बरोबर डोळ्यांना. बट हॅपन्स इज जे एक्स्ट्राचं रिफ्लेक्शन आहे ह्या पोलराइज मुळे ते कमी होतं. जवळजवळ 50% डोळ्यांचा ताण हलका होतो. आणखी फायदे म्हटलं तर पोलराइज काय, जेव्हा DSLR कॅमेरा मधनं तुम्ही फोटो काढत असता बेटा, फोटो काढायचा आहे, समजा पावसाळ्याचे दिवस असतील आणि मग फोटो समजा तुम्ही एखाद्या कार मध्ये बसलेले आहात, ओके, आणि बाहेरनं फोटो काढला जातोय आणि त्या कारवरती धुकं असेल तर त्या DSLR ने थोडस तो जो पोलराइड आहे, शॉर्टली विल अंडरस्टँड, त्याला असं थोडस फिरवलं जातं आणि मग ऍडजस्टमेंट केली जाते जेणेकरून फोटो अजून क्रिस्प आणि क्लिअर दिसतो. ठीक आहे. समजा खूप प्रचंड ऊन असेल आणि उन्हामुळे तुम्ही एखादा फोटो काढताय पर्टिक्युलर आणि तो फोटो फार चमकत असेल तर पोलराइज्ड लेन्स काय करेल, त्याला अतिरिक्त रिफ्लेक्शन कमी करेल आणि फोटो मध्ये तुम्हाला क्वालिटी देईल. सो दीज आर द डिफरंट बेनिफिट्स ऑफ पोलराइड्स किंवा पोलराइज सनग्लासेस. तुम्ही अमेझॉन वरती जर का पोलराइड टाकलं यू कॅन सी द प्राइसेस, दे आर व्हेरी हाय. ठीक आहे ना, वाय दे आर एक्सपेन्सिव्ह? तर बेटा त्याच्यामध्ये जेव्हा बनवला जातो तो इट इज द पार्ट ऑफ ऍक्च्युली इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ठीक आहे ना, वी आर नॉट गोइंग इनसाइड हाऊ इट इज मेड. पण त्यामध्ये ना मॉलिक्युल्स हॅव बीन अलाइन्ड in such a manner that they restrict the vibrations of electric field vectors in the light. कहना क्या चाहते हो? बेटा लक्ष दे, एकदा वापर काय करायचा ते तुम्हाला कळालं, कुठे कुठे असतो हे आपल्याला कळालं. आता आपण स्टेप बाय स्टेप जरा अंडरस्टँड करू. ओके बेटा, आपली ही जी लाईट आहे बेटा, आपल्याला तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की लाईट 3D जर का फील घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला मी डान्स ऑलरेडी करून दाखवलेला आहे. ठीक आहे ना. इफ आय कन्सिडर एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस, तर तुम्हाला एक गोष्ट माहिती बेटा की लाईटची जी वेव्ह आहे त्यामध्ये समजा ही डायरेक्शन ऑफ द लाईट वेव्ह असेल. ठीक आहे ना, डायरेक्शन ऑफ आर लाईट वेव्ह, ओके, एक्स ऍक्सिसला. तर व्हर्टिकली एका टाइपचे वेक्टर्स व्हायब्रेट होतील. लेटेस्ट से इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आणि मॅग्नेटिक दे व्हायब्रेट सायनोसाइडली. तर बेटा समजा हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असतील, ओके, ई वेक्टर्स. तर हॉरिझॉन्टली यु नो कोणते वेक्टर्स व्हायब्रेट होतात बेटा? मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स. क्लिअर आहे बेटा? ठीक आहे ना. हा फील तुम्हाला ऑलरेडी मी दिला अँड यू नो एव्हरीथिंग अबाउट दिस. ठीक आहे बेटा. सो हे जे कोणते आहेत हॉरिझॉन्टली त्या असे व्हायब्रेट होत आहेत. लक्ष दे, समजा लाईट चालली आहे, हे असा डान्स माझा माहिती आहे ना तुम्हाला. ओके, सो मी चाललोय ते लाईटचं प्रोपोगेशन आहे. हा जो डान्स आहे हॉरिझॉन्टल, हा वाला मॅग्नेटिक फील्ड वाल्यांचा डान्स आहे हा. ठीक आहे ना, हे वाले हॉरिझॉन्टल आणि हे जे ई वेक्टर्स आहेत व्हर्टिकल वाले, ठीक आहे ना, जे हाताने दाखवले तुम्ही, तर ते कोण आहे? इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स. लाईट आपल्याला याच्यापैकी कोणामुळे दिसते? इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्समुळे. हे तुम्हाला माहिती आहे. लाईट इज ऍक्च्युली अ ट्रान्सव्हर्स वेव्ह. ठीक आहे ना. चला आता पुढे मुद्दा असा बेटा, लाईट ज्या वेक्टर्स मध्ये दिसते ते हे जे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत ह्यांची तीव्रता इतकी खतरनाक आहे की कधी कधी त्याचा दुष्परिणाम सुद्धा भोगावे लागतात. म्हणून पिक्चर मध्ये आला पोलराइज्ड, लाईक पोलरायझर. ठीक आहे ना. चल, तर बाल मित्रांनो, हे पोलरायझेशन ऑफ द लाईट शिकण्याच्या अगोदर अनपोलराइज लाईट काय असते आपण ते शिकू. पोलराइज आपल्याला जिला करायचंय ती अगोदर कशी असते. तर बेटा अनपोलराइज लाईट म्हणजे ऑर्डिनरी लाईट. ऑर्डिनरी म्हणजे कोणती सर? जी सूर्यापासून सध्या येते, जी तुमच्या ट्यूब मधून बाहेर पडतीये, जी तुमच्या बल्ब मधून बाहेर पडतीये, ही एक ऑर्डिनरी लाईट आहे. ठीक आहे ना. काय ह्या ऑर्डिनरी लाईटची म्हणजे काय ही एक्झॅक्टली? तर बेटा जिच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर्स व्हायब्रेट सिमेट्रिकली
इन ऑल डायरेक्शन्स परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ लाईट वेव्ह. इन ऑल डायरेक्शन्स इन अ प्लेन असं लिहायचं राहिलं माझं, लिहायलाच पाहिजे. इन अ प्लेन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इन अ प्लेन perpendicular to the direction of light wave. ठीक आहे बेटा. मग समजा ही डायरेक्शन ऑफ द लाईट वेव्ह आहे. काय ही डायरेक्शन ऑफ आर लाईटची वेव्ह. लाईक 360 डिग्री मध्ये लाईट चालते. मी एक डायरेक्शन फिक्स केली फॉर अंडरस्टँडिंग अँड माय क्लिअरिटी. ओके बेटा, की माझी जी लाईट आहे ती अशी ह्या डायरेक्शन मध्ये चालली आहे. ओके बेटा, ह्या डायरेक्शन मध्ये माझी लाईट चालली आहे. अरे बाप रे बाप, अरे बाप, सरळ चालते ना लाईट सर, सरळ चालते. ठीक आहे. मग बेटा लक्ष दे, ही लाईट अशी चालली आहे हॉरिझॉन्टली. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आर व्हायब्रेटिंग, ज्यांच्यामुळे लाईट आपल्याला दिसते. तर बेटा ते सगळीकडे व्हायब्रेट होणार ना, आहे की नाही, सिमेट्रिकली. बघ लक्ष दे, इन ऑल द डायरेक्शन्स इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द लाईट वेव्ह. हे तुम्ही मगाशी दाखवलं ना, ही डायरेक्शन तिला परपेंडिक्युलर. ठीक आहे. तर बेटा आता बघ ना, ह्या डायरेक्शनला परपेंडिक्युलर असलेलं प्लेन कोणतं आहे? ठीक आहे, हे प्लेन नाही का आलं. ही जी डायरेक्शन अशी आहे, मी आता तुझ्याकडे घेतो बघ. आता मी बोललो की ही जर का डायरेक्शन अशी असेल तर ह्याला परपेंडिक्युलर प्लेन काय हे काय? अरे आर यू अंडरस्टँडिंग? हे प्लेन हे काय याला परपेंडिक्युलर. ठीक आहे. हा, तसं सिच्युएशन इथं बघ, हे प्लेन हिला परपेंडिक्युलर. क्लिअर आहे आता? सो मी एक प्लेन दाखवतो. ओके, हे बघ, हे प्लेन दाखवलं मी. सर लाइट से पंगा मत लो, बहुत महंगा पड़ेगा. वेदांत तू यहाँ पे आया है, यही बहुत बड़ी चीज है, ये बहुत बड़ी उपलब्धि है प्यारे सक्सेस वालों के लिए. ठीक है ना. गेस्ट अपीयरेंस बाय प्यारे वेदांत जी. सो प्यारे बच्चों, हाई थे, यू कैन सी प्लेन इज लाइक दिस. ठीक है. तो बेटा व्हायब्रेशन्स आर इन ऑल द डायरेक्शंस इन दिस प्लेन. मीन्स व्हाट सर? दे आर लाईक बघ, वरती खाली इन दिस वे. ओके. सो इकडे सगळीकडे व्हायब्रेशन्स विल बी लाईक दिस. याशे 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 गेटिंग याशे इन ऑल द डायरेक्शंस विच आर परपेंडिक्युलर द डायरेक्शन ऑफ द लाईट वेव्ह. आहे की नाही, त्याला परपेंडिक्युलर प्लेन हे असं. ठीक आहे. मग बेटा हा कोणता व्ह्यू आहे? हा साइड व्ह्यू आहे. तुम्ही जे पाहताय ना त्या हिशोबाने हा कोणता व्ह्यू आहे बेटा? साइड व्ह्यू. मी याचा फ्रंट व्ह्यू घेऊ. फ्रंट व्ह्यू, अरे हा साइड ना, असा फ्रंट असा होईल. ओके. असं जर केला तर कॅन आय से इट विल बी 360 डिग्री लाईक दिस. अरे यार, यू अंडरस्टँडिंग? काल इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स जे आहेत तर बेटा ते असे व्हायब्रेट होतील सगळीकडे. हा फील सगळ्यांना आला पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ऐक, ही जी डायरेक्शन आहे तिला परपेंडिक्युलर प्लेन हे असं. ही डायरेक्शन जर का मी अशी केली, ही अशी, त्याला परपेंडिक्युलर प्लेन काय हे असं. माझ्या याच्यामध्ये ह्या प्लेन मध्ये लाईट वेक्टर कसे असे डान्स करतील. बघ ना, इथं दाखवलंय फ्रंट व्ह्यू. हा काय बेटा? फ्रंट. समोरून तुम्ही हे असं पाहू शकता याला. ते बघ, हे असे डान्स होतील, हे असे होतील, हे असे होतील, हे असे होतील. बघ ना, याला परपेंडिक्युलर. ठीक आहे, अख्खा प्लेन परपेंडिक्युलर आहे. आर यू एबल टू अंडरस्टँड दिस? हा साइड व्ह्यू आणि हा फ्रंट व्ह्यू. अनपोलराइज्ड लाईटची कन्सेप्ट आय होप इज प्रिटी क्लिअर विथ यू. डन. टेक द स्क्रीनशॉट. सो बेटा पोलरायझर किंवा पोलराइड हॅज कम इन द पिक्चर. कशासाठी? तर मगाशी आपण जी पाहत होतो की जी अनपोलराइज्ड लाईट आहे, जी ऑर्डिनरी लाईट आहे, डायरेक्शन ऑफ द वेव्ह प्रोपगेशन असं असेल तर फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला ह्या अख्ख्या प्लेन मध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेशन सगळीकडे हे होताना दिसतील. क्लिअर आहे ना? सगळीकडे होताना दिसतील. किंवा मगाशी मी जी साइड व्ह्यू वाली डायग्राम दाखवली अशी, तर प्लेन इज लाईक दिस. ठीक आहे ना. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं ना, रिस्ट्रिक्ट करायचं. काय करायचं? रिस्ट्रिक्ट करायचं. हे जे व्हायब्रेशन आहे ते खूप जादा आहे, यांची इंटेन्सिटी खूप तीव्र आहे, कमी करायची. म्हणून पिक्चर मध्ये हिरो आला पोलरायझर किंवा पोलराइड. कोण आहे हा? इट कन्सिस्ट ऑफ अ लॉंग चेन ऑफ द मॉलिक्युल्स अलाइंड इन द पर्टिक्युलर डायरेक्शन. एका फिक्स्ड डायरेक्शन मध्ये मॉलिक्युलची अलाइनमेंट याला बनवतानाच अशा पद्धतीने बनवतात. ठीक आहे. मग तो काय करतो? तो लाईटच्या व्हायब्रेशन्सला रिस्ट्रिक्ट करतो. कसा? लेट अस सी. तर बेटा
बघ, ही स्ट्रेट लाईन मध्ये लाईट चाललेली आहे, स्ट्रेट लाईनच म्हणायचं. येस, ठीक आहे ना. चला, तर बेटा लक्ष दे, अनपोलराइज्ड लाईट जी आहे, वन्स अगेन बेटा, ही साइड व्ह्यू आहे अनपोलराइज्ड लाईटचा. कोणता व्ह्यू? हा, साइड व्ह्यू. जरा समजून घ्या, ठीक आहे. चलो, ठीक आहे. सो यू कॅन अंडरस्टँड की ही अनपोलराइज्ड लाईट आहे. दिस इज दी अनपोलराइज्ड लाईट. आता काय होणार, याच्या समोर आपण पोलराइड ठेवतोय बेटा, लक्ष द्या. याच्या समोर आपण काय ठेवतोय? पोलराइड ठेवतोय. तो सबस्टन्स, जसं की निकोल प्रिझम असेल, टोर्मलाइन क्रिस्टल असेल. एक जनरल मी असं दाखवलंय, पोलरॉइड. बेटा लक्ष दे, हे बघ, समोर पोलराइड. आता अनपोलराइज्ड लाईटच्या समोर काय ठेवलंय? पोलराइड ठेवलेला आहे, ठीक आहे ना. पोलराइड ठेवला, काय करेल हा, तर याच्यामध्ये ना बेटा, याचा जो ऍक्सिस आहे, नीट लक्ष दे, त्याचा जो ऍक्सिस आहे, त्या ऍक्सिस अशा पद्धतीने मॉलिक्युल्स त्यामध्ये अलाइन केलेले आहेत. निकोल प्रिझम काय आहे बेटा? पोलराइड आहे. पोलराइड हे निकोल प्रिझम, टोर्मलाइन क्रिस्टल आर नथिंग बट पोलराइड्स, ठीक आहे. हे कशासाठी वापरले जातात? पोलराइज करण्यासाठी लाईटला, ठीक आहे. आता हा जो पोलराइड आहे, त्याचा जो ऍक्सिस आहे बेटा, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली जे मॉलिक्युल्स आहे त्याच्यामध्ये, ओके, हे बघ. सो बेटा, हे मॉलिक्युल्स हे अशा अलाइन केलेले असतात. मी दाखवण्याचा प्रयत्न, हजारो करोडो मॉलिक्युल्स आहे नो, फक्त अशा पद्धतीने आहेत प्रत्येक ठिकाणी. बेटा इज नथिंग बट पोलरायझिंग ऍक्सिस. काय हा? पोलरायझिंग ऍक्सिस, जो तुम्हाला सध्या व्हर्टिकल दिसतोय, है की नाही. व्हर्टिकल असतील, हॉरिझॉन्टल्स असतील, काही अडचण नाही. आता लक्ष दे, व्हर्टिकल असतील तर काय करेल हा, जेव्हा यातनं, आता आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा बेटा, हा तुमचा जो ऑर्डिनरी लाईट आहे बरं का, हा होता फ्रंट व्ह्यू आणि हा आहे साइड व्ह्यू. तर बेटा ही जी तुमची लाईट आहे, सगळ्या डायरेक्शन मध्ये चालली आहे बघ, अशी अशी, इकडे इकडे इकडे. मी तुम्हाला दाखवते बघ, ट्र ट्र ट्र, ठीक आहे ना. सगळीकडे लाईट चाललेली आहे, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन ऑफ लाईट. तर बेटा विषय असा आहे, होणार काय की पोलरायझिंग ऍक्सिस यू आर सीइंग की लाईक इन दिस डायग्राम इट इज व्हर्टिकल. काय करेल हा, ह्या ज्या तुमच्या लाईट वेव्स आहेत बघीचे व्हायब्रेशन असे जे व्हर्टिकल आहेत, बरं, जे तिरके आहेत, हे तिरके ह्यांचे सुद्धा काय होतील? एक व्हर्टिकल कंपोनंट, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट. अरे बघ ना बाबा, प्रत्येक वेक्टरचा हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, बघ ना, तिरका तिरका असेल त्याचा हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल. तुमच्यासाठी हे बघ, तिरका असेल हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल. गेटिंग? तसंच इथे, इथे हे जे तिरके दिसत आहेत तुमचे, प्रत्येकाला वी कॅन रिझॉल्व इंटू हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल कंपोनंट, आहे की नाही. इन दिस वे बघ, हा असा व्हर्टिकल आणि हा असा हॉरिझॉन्टल, ठीक आहे. तर बच्चा विषय असा आहे, इथनं ज्या पद्धतीचा पोलराइड ठेवलाय आणि हा ऍक्सिस ज्या पद्धतीने व्हर्टिकल आहे, तर काय करील हा, हा काय करील, हे जे सगळे तुमचे लाईटचे वेक्टर्स आहेत त्यापैकी तो काय करेल बेटा, व्हर्टिकल वाले घेईल, नीट आहे का, व्हर्टिकल वाले घेईल आणि हॉरिझॉन्टल वाल्यांना ब्लॉक करील. हॉरिझॉन्टल वाल्यांना ब्लॉक करेल, फक्त व्हर्टिकल वाल्यांना तो पास करेल. आर यू अंडरस्टँडिंग? आणि मग ही ज्या पद्धतीची लाईट बेटा, दिस इज कॉल्ड एज पोलराइज्ड लाईट. ही कोणती लाईट आहे आता? पोलराइज्ड लाईट. कोणामधून निघाली बाळा ही? बघ ना, पोलराइड मधून निघाली. ओके, कशा पद्धतीने निघाली? ऍज पर द डायग्राम, जो पोलरायझिंग ऍक्सिस आहे बरं का, तो व्हर्टिकल वाल्यांनाच येऊ देतोय. कोणाला ब्लॉक केलं त्याने? हॉरिझॉन्टल वाल्यांना. लाईट मध्ये इकडे बघ, लाईट मध्ये जसं सुदर्शन चक्र असतं का नाही, या श्रीकृष्णाच्या मागे, अरे की नाही सुदर्शन चक्र, तर बेटा सगळीकडे. तर बेटा सगळे जे व्हायब्रेशन्स आहेत, हे बघ, हे ऑर्डिनरी लाईटचे सगळे जे व्हायब्रेशन्स आहेत, ह्या सगळ्या व्हायब्रेशन्सला हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल असं रिझॉल्व्ह केलं. आर यू अंडरस्टँडिंग? जे व्हर्टिकल आहेत त्यांचा विषयच नाही, म्हणजे तिरके आहेत त्यांना आडवे उभे असे केले. तर त्यापैकी उभे वाले गेले आणि कोणते कटले? हॉरिझॉन्टल वाले. म्हणजे ऑब्विसली इंटेन्सिटी 50% झाली लाईटची. इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर सगळ्यांना? सो बेटा दिस इज दी पोलराइज्ड लाईट. सो व्हॉट इज पोलराइज्ड लाईट? सर चक्रा माग बोलत असतात, काय असेल ते असेल, बट आय होप भावनाओं को समजो. आर यू अंडरस्टँडिंग? हा, विष्णूच्या मागे काय राव तुम्ही पण राव, यु नो. चलो, हा, मुद्दे की बात. सो व्हॉट इज पोलराइज्ड लाईट सर? व्हॉट इज पोलराइज्ड लाईट? डेफिनेशन ऑफ पोलराइज्ड लाईट. पोलराइज्ड लाईट
कशाला म्हणणार? हिअर इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेशन्स, इलेक्ट्रिक फील्ड व्हायब्रेशन्स, ई वेक्टर व्हायब्रेशन्स occurs only in one direction, फक्त एका डायरेक्शन मध्ये, occurs only in one direction perpendicular to direction of light wave. चलो आय रिपीट. हे बघ बाळा, काय झालंय, ही डायरेक्शन ऑफ द लाईट वेव्ह आहे ना, ही काय डायरेक्शन ऑफ लाईट वेव्ह. तर बेटा लाईट वेव्हच्या डायरेक्शनला अख्खा प्लेन परपेंडिक्युलर आहे, अख्खा प्लेन परपेंडिक्युलर आहे. हे बघ, हा अख्खा प्लेन परपेंडिक्युलर आहे. तर ह्या प्लेन मध्ये सिंघम, ठीक आहे. हा सो बेटा ह्या प्लेन मध्ये सगळ्या, अरे झालं ठीक आहे. हा तर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे वेक्टर्स आहेत बेटा. हे बघ, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, अरे कशाला आलं होतं सर, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, हे बघे तिरके, तारके, काय जे असतील, अरे अरे टचिक 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 सगळे. तर बेटा हे जे तिरके आहेत का नाही, याच बघ हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, समजा एक आहे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, असे सगळे रिझॉल्व होतील. आणि सगळ्यात फायनली सगळ्यांचे समजा 100 असतील, 100, तर 100 जणांचे व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. सो 100 व्हर्टिकल, 50 व्हर्टिकल, 50 हॉरिझॉन्टल. इमॅजिन कर, 50 व्हर्टिकल, 50 हॉरिझॉन्टल असे झाले. तर 50 हॉरिझॉन्टल ब्लॉक झाले, आडवे वाले ब्लॉक झाले. आणि फक्त कोणते गेले, टिंग 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 उभे वाले गेले 50. क्लिअर आहे. सो इंटेन्सिटी 50% झाली. आणि मग पोलराइज लाईट काय बेटा, इलेक्ट्रिक फील्ड, ई वेक्टर व्हायब्रेशन्स, इलेक्ट्रिक फील्डचे व्हायब्रेशन्स, दे ऑकर इन ओनली वन डायरेक्शन. हो ना, एकच डायरेक्शन, एकच डायरेक्शन, एकच, इन द डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द प्रोपगेशन ऑफ लाईट वेव्ह. काय लाईट वेव्हला परपेंडिक्युलर, पण एकच डायरेक्शन आहे अशी व्हर्टिकल. क्लिअर आहे. एकदा स्क्रीनशॉट घे, झाला स्क्रीनशॉट. बेटा लक्ष दे, समजा हा जो तुमचा पोलराइड आहे, ह्या पोलराइडचा जो ऍक्सिस आहे त्याला व्हर्टिकलच्या जर का हॉरिझॉन्टल केलं तर काय, बघा पोलराइड आहे बेटा, पोलरायझिंग ऍक्सिस समजा असा केला तर काय, असा म्हणजे आडवा, बरं का, थोडा फील घे. समजा त्याला आडवा केला 30 डिग्री 20 डिग्री काही करू शकतो आपण, तसं काही विषयच नाही. बघ मी मग केलं होतं व्हर्टिकल, आता काय केलं बेटा, समजा त्यातले जे मॉलिक्युल्स आहेत ना ते असे अलाइन केले. अरे यार, यू एबल टू अंडरस्टँड दिस, मॉलिक्युल्स आर अलाइन इन द पर्टिक्युलर डायरेक्शन. ठीक आहे ना. मग आता काय करतील, हे हॉरिझॉन्टल वाल्यांना जाऊ देतील. थोडा फील घे रे. हे बघ, मला तर एकदम तथाच फील येतोय आज. बेटा लक्ष दे, ही जी ऑर्डिनरी लाईट आहे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल सगळं तुम्ही केलं. आता काय होतंय, हे जे पोलराइड आहे ना, पोलराइड याचा ऍक्सिस व्हर्टिकल होता मगाशी, आता आडवा केला. बेटा आडवा केला तर तो आडव्यांना जाऊ देईल ना, आडवा केला तर उभे कशाला, तो उभे सगळ्यांना ब्लॉक करील, उभे सगळ्यांना ब्लॉक करील. तो फक्त हॉरिझॉन्टल वाल्यांना आत जाऊ देईल. आणि बेटा फिजिक्स मध्ये, पर्टिक्युलरली ह्या चॅप्टर मध्ये, हॉरिझॉन्टल वेक्टर दाखवण्याची पद्धत ही अशी आहे. ओके, ही अशी समजतंय, ह्यांना तो जाऊ देईल. वन्स अगेन 50% इंटेन्सिटी विषय तोच आहे, फक्त प्रेझेंटेशन मगाच एक आणि हे एक, बाकी एव्हरीथिंग इज सेम. स्क्रीनशॉट घ्या. बेटा टॉपिक इज व्हॉट वेव्हर्स इज इफेक्ट ऑफ इंटेन्सिटी ऑफ द लाईट ड्यू टू रोटेटिंग पोलराइड. आता लाईटच्या इंटेन्सिटी वरती पोलराइड फिरवल्यामुळे काय फरक होणार आहे, काय फरक होणार आहे. हा पोलराइड तर असा जर फिरवला असा, लाईक 0 to 180 फिरू शकतो ना मी. फील्ड ही अनपोलराइज लाईट आहे. मी पहिली केस घेतो की बाबा अनपोलराइज लाईटच्या समोर, नंतरची, अच्छा मी अजून दाखवू, व्हायब्रेशन भरपूर दाखवावं लागतील ना मला. सगळीकडे आहेत ना व्हायब्रेशन्स, भरपूर व्हायब्रेशन. अरे अरे अरे, घाण झालं रे, घाण झालं. बेटा जी अनपोलराइज लाईट आहे तिच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की व्हायब्रेशन्स आर अवेलेबल इन ऑल द डायरेक्शन्स, राईट. ओके. सो बेटा ही जी अनपोलराइज लाईट आहे, सगळीकडे व्हायब्रेशन्स आहेत, पोलराइज होतीये. पहिली केस अनपोलराइज, त्याच्यानंतर आपण बघू प्लेन पोलराइज, पोलराइज झालेल्या लाईटच्या बाबतीत काय, आणि तिसरा पार्शियली पोलराइज्ड. चला वन बाय वन. पहिली
ही कोणती अनपोलराइज लाईट, हे बघ ही अशी, त्यासमोर पोलराइड ठेवला. ओके सर. कसा ऍक्सिस आहे त्याचा? व्हर्टिकल. ओके सर. व्हर्टिकल असेल तर तो व्हर्टिकल वाल्यांना आज जाऊ देईल, राईट. हा, मग समजा सुरुवातीची इंटेन्सिटी आय नॉट आहे, किती? आय नॉट. तर ती अर्धी होणार ना, अर्धे गायब होतील. व्हेरी कॉमन सेन्स. पुढे ऑन रोटेटिंग पोलराइड, आता पोलराइडला फिरवलं, हे बघ हा पोलराइड आहे, ह्या पोलराइडला मी असं थिटा अँगलने फिरवत चाललो. ओके बेटा, थिटा अँगल मला फिरवत चाललो, असा 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 असा. तर इंटेन्सिटी ऑफ दॅट इमर्जिंग लाईट, व्हॉट विल बी इम्पॅक्ट ऑन दॅट? आता लक्ष द्या, ते कशावर डिपेंडेंट आहे? अनपोलराइज लाईट. ही सगळीकडे जर का व्हायब्रेशन सोडते, नीट लक्ष दे. समजा याच्यामध्ये 100 व्हायब्रेशन डान्स करतायत, किती? 100. तर प्रत्येकाला तुम्ही रिझॉल्व्ह करताय, 50 होणार आहेत व्हर्टिकल, 50 होणार आहेत हॉरिझॉन्टल. तुमच्या हिशोबाने पाहिलं ते बघ, 50 होणार व्हर्टिकल, 50 होणार हॉरिझॉन्टल, बरोबर का नाही? तर बेटा मुद्दा असा आहे, तुम्ही पोलराइडला कितीही अँगलने फिरवलं तरी सुद्धा त्याच्या फेवर मध्ये पुन्हा एकदा व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल हा खेळ चालतच राहणार आहे. जसा प्रोजेक्टाईल मोशन टॉपिक होता, भाला फेकवाला फील, बघ लक्ष दे, भाला फेक जमिनीवरनं फेकला, ग्राउंड टू ग्राउंड. पण समोर जर का इन्क्लाइन प्लेन असेल आणि तुम्ही एखादी वस्तू फेकली आणि ती इन्क्लाइन प्लेन वरती पडली, तर आपण काय करायचो? त्यामध्ये त्याला रिझॉल्व्ह करायचो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, आणि हॉरिझॉन्टल घ्यायचो अलॉंग इन्क्लाइन. लक्ष दे, तसं हा पोलराइड तुम्ही फिरवताय, तर ही जी पोलराइज लाईट आहे, ही हिचे व्हायब्रेशन सगळीकडे आहेत, हिचे व्हायब्रेशन सगळीकडे आहेत. सो व्हॉट विल हॅपन इज, याच्या अकॉर्डिंग मध्ये पोलराइड तुम्ही फिरवताय बघ, पोलराइड. अरे आर यू अंडरस्टँडिंग? सो व्हॉट विल हॅपन इज, काहीही फरक पडणार नाहीये. आय रिपीट वन सेकंड. हे बघ, पोलराइड फिरवला, तो फील असा घे ना, हे जे प्लेन ऑफ द पोलरायझेशन आहे ना अनपोलराइज लाईटचं, ते असं घे ना. आय रिपीट, हे बघ, हे काय पोलराइड आहे आणि मागे कोण आहे? पोलराइज लाईट, बरं का? हे बघ, व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? व्हॉट आर यू ऑब्झर्विंग? काही फरक नाही पडणार ना. यू कॅन इमॅजिन प्लेन इज ऑल्सो रोटेटिंग लाईक दिस, कारण की सगळीकडे वेक्टर्स आहे. प्लेन फिरवायची गरज नाही तुम्हाला, प्लेन फिरत नसतं. ऍक्च्युअल मध्ये काय, सगळीकडे व्हायब्रेशन इक्वल सिमेट्रिक शब्द होता का नाही सुरुवातीला? व्हायब्रेशन्स आर सिमेट्रिकली अवेलेबल इन द ऑल डायरेक्शन्स. त्यामुळे अजिबात इंटेन्सिटीला फरक पडणार नाही पोलराइड फिरवल्यानंतर सुद्धा. आर यू अंडरस्टँडिंग? सो हा कॅमेऱ्यामध्ये जे डीएसएलआर कॅमेरा असतात ना, त्यामध्ये असा पोलराइड फिरवला जातो. आर यू अंडरस्टँडिंग? हा, सोबतच्या लक्ष दे, इंटेन्सिटी अर्धी होणार आहे, राईट. सो इंटेन्सिटी ऑफ दॅट इमर्जिंग लाईट रिमेन्स सेम, इट विल रिमेन्स. त्यात पण एखादा मला म्हणाल, सर इथं आय नॉट आहे आणि इथं आय नॉट बाय 2 झाली, भेटायला. चलो, सो बेटा प्लीज कॉन्सन्ट्रेट. तर आय नॉट इंटेन्सिटी आहे, आय नॉट बाय 2 झाली आहे, परंतु पोलराइड फिरवल्याच्या नंतर सुद्धा इमर्जिंग लाईटची इंटेन्सिटी सेम राहणार आहे ही. आर यू अंडरस्टँडिंग? ही पोलराइज लाईट आहे, राईट. दिस इज दी पोलराइज लाईट. पीपीएल असंही बोलतात त्याला, प्लेन पोलराइज लाईट. ओके, पोलराइज लाईट, ठीक आहे ना. इंटेन्सिटी मध्ये काहीही फरक होणार नाहीये, एकदा स्क्रीनशॉट घ्या. झालं. आता पुढचा मुद्दा बेटा, अनपोलराइज लाईटच्या ऐवजी समजा आपण कन्सिडर करू सेकंड पॉइंट, पोलराइज लाईट. ओके, समजा पोलराइज लाईट असेल तर काय करणार? मग पोलराइज लाईट साठी काय करावं लागेल बेटा मला? हे बघ, ही अशी पोलराइज लाईट सोडावं लागेल, म्हणजे ती पोलराइड मधून ऑलरेडी आलेली आहे. ऐक आता, समजा आपण काय केलं, ही डायरेक्शन ऑफ द लाईट वेव्ह आहे, हा. बेटा लक्ष दे, समजा सोडली कोणती? प्लेन पोलराइज लाईट. हे बघ, ही सोडली, जी ऑलरेडी कशी आहे? पोलराइज्ड लाईट. ही कशी आहे बेटा? पोलराइज्ड लाईट. कोणातून सोडली? बघ ना, इथे पोलराइड आहे, ज्याचा ऍक्सिस मी तुम्हाला सांगितलं, कसाही ठेवू शकतो आपण, हा पोलराइड आहे. जेव्हा पोलराइज लाईट च्या समोर पोलराइड ठेवला, आता थोडा फील घे,
पोलराइज लाईट आहे म्हणजे ती पोलर लाईट मधून ऑलरेडी आलेली आहे, तिचे व्हायब्रेशन्स ऑलरेडी असे असे डान्सिंग 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 डान्सिंग, ठीक आहे ना. आणि हिची काहीतरी इंटेन्सिटी आहे हिची आय नॉट, खालीवर झालं का बेटा, हिची काहीतरी इंटेन्सिटी आहे ना आय नॉट, हिला पोलराइड मधून पाठवलं. आता काय होईल, आता पोलराइड फिरवला, आताच्या कंडिशनला काय सिच्युएशन आहे बेटा, हा पोलराइड सरळ सरळ ठेवा, याच्यामधनं लाईट पास होईल बरं का, आणि इंटेन्सिटी काय राहील, मॅक्झिमम राहील. इंटेन्सिटी काय राहील, मॅक्झिमम राहील. ठीक आहे, याच्या समोर इंटेन्सिटी मॅक्झिमम कसं दाखवू, कैसे दिखाय, हा ठीक आहे ना, हे बघ याच्या अगदी समोर आहे. सो आताची जी इंटेन्सिटी आहे तशीच तशीच राहील, ती सगळ्या लाईटला पास करायला लागेल. पण नीट आहे का आता, ही माझी प्लेन पोलराइज लाईट आहे आणि हा माझा पोलराइड आहे. मी पोलराइड जर का आता फिरवलाय बघ, सो सुरुवातीला बघ मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे, बरोबर की नाही, जशी आहे तशी मॅक्झिमम. आता मी पोलराइडला फिरवतोय, याला तर काही करत नाही मी, हे तर व्हर्टिकलच व्हायब्रेशन्स आहेत बरं का, आणि मी याला फिरवतोय बघा, आता थोडा फिरवला. आता काय होईल बेटा, आवाज कमी झाला, चलो. सोबतचा विषय असा आहे, प्लेन पोलराइज लाईट आहे, थोडा फील घे. मगाशी अनपोलराइज मध्ये काय झालं, फरकच नाही पडला, आता फरक पडायला सुरुवात झाली आहे. प्लेन पोलराइज लाईट आहे जी असं डान्स करते, आणि मी समोर पोलराइड ठेवला, तर बेटा लक्ष दे, इनिशियली जसाच्या तसा लाईट पास होईल, ठीक आहे. पण हे असे डान्स करतायत आणि मी पोलराइडला असं फिरवतोय, आणि असं हळूहळू बघ ना, पार हॉरिझॉन्टल केला. सुरुवातीला जशी तशी इंटेन्सिटी लाईट पास होईल इमर्जिंग, पण हळू 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 होईल काय, हे बघ थोडासा फिरवला, आता काय होईल, आता सगळ्याच्या सगळ्या लाईट जाणार नाही ना, आता लाईट डिम होईल, डिम, आता लाईट डिम होईल, डिम 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 डिम, आणि आता झिरो होईल. का, तर तुम्ही पोलराइडचा ऍक्सिस आडवा केला आणि व्हायब्रेशन्स व्हर्टिकल आहे, मग याच्यातून काय जाणार, घंटा सर, काहीच नाही जाणार. सो आन्सर विल बी झिरो. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इमर्जिंग लाईट, इन इंटेन्सिटी ऑफ इमर्जिंग लाईट काय म्हणूया आपण, विल बिकम मॅक्झिमम टू झिरो, मॅक्झिमम टू झिरो. आर यू अंडरस्टँडिंग, intensity of emerging light will will decrease will decrease from maximum to ओके मिनिमम, म्हणजे काय, झिरो. एकदम क्लिअर आहे बेटा, ठीक आहे. हा, सो तिथं काय दाखवू, इथं काहीच दाखवण्यात मजा नाही. दिस विल बी द व्हेरिएशन, यु नो, सुरुवातीला मॅक्झिमम, हळूहळू हळूहळू, यु नो, आर यू अंडरस्टँडिंग. तरी पण एक डायग्राम काढण्याचा प्रयत्न करतो की बेटा ही इनिशियल स्टेज आहे. समजा मी पोलराइड असा थोडासा टिल्ट केला, काय केला बेटा, पोलराइड हा असा टिल्ट केला, तर मला सांग ना बेटा, त्याचा जो ऍक्सिस आहे तो असा होईल ना, जो हा असा स्ट्रेट आहे बरं का. सो ऍट अन अँगल थीटा टिल्ट केल्याच्या नंतर बेटा लक्ष दे, व्हॉट विल हॅपन इज, बघ बरं का, सुरुवातीला हे व्हायब्रेशन असे जसे जात होते ना, आता काय होईल, आता व्हायब्रेशन असे जाणार नाही, व्हायब्रेशन्स वाला कॉस वाला कंपोनंट जाईल. आता आलं लक्षात, आता स्ट्रेट वाला थोडी जाईल, स्ट्रेट वाला नाही जाणार. समजा हा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आहे ना, तर मग इथे काय म्हणा आपण, हा थीटा आहे ना, ई कॉस थीटा पास होईल, तिरका गेला ना, ई कॉस थीटा पास होईल. आर यू अंडरस्टँडिंग. आणि बघ ना 90 झाला, कॉस 90 झिरो, त्यातनं काहीच जाणार नाही. मॅथमॅटिक्सच्या टर्म्स मध्ये मी हे समजून सांगितलं तुला, ठीक आहे ना. ओके, हे उद्याच्या लेक्चरला डिटेल मध्ये पाहिजे आपल्याला, पण आय होप दिस इज क्लिअर विथ यू. काय हा दुसरा आकडा होता, स्क्रीनशॉट घे, कोणता, पोलराइज्ड लाईट, पोलराइज्ड लाईट झालं. तिसरा घ्यायचा आपल्याला, पार्शली पोलराइज्ड बाबतीत काय होईल. ओके, थर्ड अँड द फायनल रिझल्ट, पार्शली पोलराइज्ड म्हणजे पोलराइज्ड लाईट तर आहे, परंतु पार्शियली पोलराइज्ड. ओके, पार्शियली पोलराइज्ड काही प्रमाणात, पोलराइज्ड, पार्शियली पोलराइज्ड लाईट, ठीक आहे बेटा. हा, आता विषय आहे की पार्शियली पोलराइज्ड लाईटच्या बाबतीत व्हॉट विल हॅपन. मग समजा ह्या एका पर्टिक्युलर प्लेन मध्ये आय एम शोईंग पार्शियली पोलराइज्ड लाईट, ओके, काही प्रमाणात पोलराइज झालेली लाईट आहे. बर, ही काय, डायरेक्शन ऑफ लाईट वेव्ह, ठीक आहे ना. आणि समोर काय ठेवला बेटा, पोलराइड ठेवला, काय ठेवला,
पोलराइड. आता काय होईल बेटा, त्याचा ऍक्सिस लेटस से व्हर्टिकल आहे, याचा ऍक्सिस लेटस से व्हर्टिकल आहे की नाही. सो मॉलिक्युल्स विल बी अलाइन इन दिस वे. ठीक आहे. आता विषय असा आहे, ही पार्शली पोलराइज्ड लाईट आहे, काही प्रमाणात पोलराइज झालेली लाईट आहे. जशी अनपोलराइज्ड होती, नीट आहे का, तर तिच्यामध्ये अशी जेव्हा मी तुम्हाला दाखवली सगळे सिमेट्रिकली वर खाली इकडं तिकडं सगळीकडे व्हायब्रेशन्स होते. पार्शियल वाली जी आहे, समजा पहिले 10 होते, हे एरो असे दाखवलेले, असे किती 10, तर आता 3च आहेत. लेट्स अज्युम की आता फक्त किती आहेत बेटा, 3 आहे बघ, असा असा आणि असा. आता काय होईल, आता पोलरायझरला तुम्ही फिरवताय, तर सगळ्यात सुरुवातीची कंडिशन आत्ताची अशी आहे बेटा, की याच्या समोर बरं का, असाच्या असा लाईट जेव्हा पोलरायझर मधून जाईल, तर सध्या याची जी इंटेन्सिटी तुम्हाला भेटायची ती इनिशियली मॅक्झिमम भेटेल, बरोबर, मॅक्झिमम भेटेल. आणि हळूहळू हळूहळू जसं तुम्ही पोलरायझरला फिरवताय, टुक 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 तुम्ही फिरवताय टुक टुक टुक, तर बेटा लक्ष दे, याच्यामध्ये याच्यामध्ये जसं मागाच्या केसमध्ये फक्त व्हर्टिकल वाले होते, म्हणून पोलराइड आडवा झाल्याच्या नंतर घंटा काहीच गेलं नाही त्याच्यातून. पण ह्या केसमध्ये ही पार्शियली पोलराइज्ड लाईट आहे, याच्यामध्ये काही जण असे तिरके पण आहे, जसे की दोघं दाखवले मी, एक असा आणि एक असा. तर बेटा हे जे तिरके जण आहेत दोघं, तर ह्याचा बघ ना, एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल, याचा पण बघ एक हॉरिझॉन्टल आणि एक व्हर्टिकल. तर बेटा व्हर्टिकल वाले पास होतील, हॉरिझॉन्टल वाले नाही होणार ना, कारण की आपण हे असं पोलराइड असं दाखवलं ना व्हर्टिकल. आर यू अंडरस्टँडिंग. सो पोलराइडला पार तुम्ही आडवा जरी केला, नीट आहे का, आता पोलराइडला आडवा जरी केला तरी याच्यामध्ये याच्यामध्ये तिरके सुद्धा दोघ जण आहेत, एक असा एक असा, तर त्यांचे आडवे वाले जातील, याला आडवा केल्याच्या नंतर याच्यातले आडवे वाले जातील, उभे वाले नाही जाणार. नाही का आलं. सुरुवातीची सिच्युएशन ही पार्शियली पोलराइज्ड लाईट आहे, याच्यामध्ये 3 वेक्टर आहे, हे बघ 3 व्हायब्रेशन्स मी दाखवतो माझ्या हातावरती, हे बघ व्हर्टिकल, हे बघ हा तिरका आणि हा एक तिरका. क्लिअर आहे बेटा. आता ऐक, हे जे आहेत ना, हे तिरके तिरके, तर ह्या तिरकेवाल्यांचे बेटा असा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल असे कंपोनंट होतील ना 2. हा आता ऐका, हे असं आणि हा पोलराइड. सध्याची सिच्युएशन काय आहे बेटा, हे जे तिरके आहेत यांचे व्हर्टिकल वाले घुसतायत आणि हा एक व्हर्टिकल वाला दिसतो तुम्हाला. सो व्हर्टिकल वाले जाणार मस्त पैकी मॅक्झिमम इंटेन्सिटी. आता मी पोलराइडला फिरलो, असं माझा एक्सपेरिमेंट चालू आहे, चिक 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 चिक, तर होणार काय, ह्यांचे कंपोनंट रिझॉल्व्ह होत राहतील, थोडा 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 लाईट डिक्रीज डिक्रीज तर होतच राहणार आहे, डिक्रीज तर होतच राहणार आहे, पण शून्य नाही होणार. बस मला हे सांगायचं बघ. ट्र 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 असा आडवा केला, तर बेटा तुम्ही पोलराइडला आडवा केला, वी ऍक्सेप्ट, पण हे जे तुमचे वेक्टर्स आहेत ना, हे बघ हे तिरकेवाले, यांचे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल असे कंपोनंट आहेत ना. आता असे घे बघा, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल आहे की नाही. सो हॉरिझॉन्टल वाले याच्यातनं पास होतील, हे मला सांगायचंय, म्हणजे लाईट लगेचच शून्य होणार नाही जसा मगाशी होत होता. काल which means intensity of emerging light will decrease from maximum to minimum but never zero. ओके, ती कधी शून्य नाही होणार, ती कमी होईल परंतु शून्य होणार नाही. डन.